विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळे लॉ केमिस्ट्रीमध्ये आहेत कुठे जास्त लॉ? 10 पेक्षा कमी आहेत. केमिस्ट्रीमध्ये कमी आहेत, फिजिक्समध्ये खूप होते बरं का. 27 लॉ होते ऑलमोस्ट म्हणूया आपण. मग 2024 च्या पेपरमध्ये काय आलं होतं? न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आलं होतं. आय थिंक 2 मार्काला समजा. क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन विथ प्रूफ आलं होतं 3 मार्काला. म्हणजे स्टेटमेंट आलेले होते. मग चला एवढे लॉ फक्त मला करायचे आहेत, एवढेच लॉ करायचे आहेत मला. पण थांबा ना, मी काय सांगतोय ते ऐका तरी. फेब्रुवारी 2024 चा पेपर पहिला काढा ना व्हिडिओ पॉज करून. म्हणजे मला काय म्हणायचंय, तुम्ही हा पेपर काढा आणि चला बघू यातले कुठले-कुठले लॉ आले आले होते चेक करा बघू. सांगू का तुम्हाला? एकही लॉ असा आला नव्हता, की स्टेट ओसवाल्ड डायल्यूशन लॉ, स्टेट राउल्ट्स लॉ, स्टेट हेनरीज लॉ. अरे लिहायचं राहिला की माझा हेनरीज लॉ. बरं झालं लक्षात आलं. एस प्रपोर्शनल टू पी म्हणूया आपण. अरे लिहिलाय की पहिलाच लिहिलाय ना हेनरीज लॉ. ओके. नाही आला. कुठलंच आलं नाही. मग आलं काय? हे राहू दे का एवढं इम्पोर्टंट नसेल तर सोडून देऊया का? बिलकुल नाही आहे लक्षात घ्या. सांगतो हेनरीज लॉचं न्यूमेरिकल 2 मार्काला आलंय त्या पेपरमध्ये आणि रेट लॉचं न्यूमेरिकल सुद्धा 2 का 3 मार्काला आलंय. म्हणजे 4 ते 5 मार्क हे फिक्स आहेत. एवढे प्रश्न केल्यानंतर पण त्यासाठी करावे लागतील तुम्हाला न्यूमेरिकल्स. ओके. मग हेनरीज लॉ. आता मी एक काम करतो रे, थांबा 1 मिनिटं तुमच्या समोरच मी प्रयत्न करतोय ओके सर्च करण्याचा आणि मी असं सर्च करतोय हेनरीज लॉ सह्याद्री ट्युटोरियल्स. बघूया येतोय का व्हिडिओ? येतोय. मला सांगू का? विथ न्यूमेरिकल आहे. अरे हा तर गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे. बघा ना, सिलेबस तोच आहे ना. मग मी प्लेलिस्टमध्ये जातोय. ओके. मग प्लेलिस्टमध्ये गेल्या वर्षीची प्लेलिस्ट आहे का? मग जरा शोधावी लागेल. पण मला ऑर्गॅनिकची प्लेलिस्ट पहिल्यांदाच दिसते. 6 व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये. आणि मी तुम्हाला सांगतो अजून जाऊया खाली. ठीक आहे. ओके. व्हेरी इम्पोर्टंट ईझी क्वेशन्स इन फिजिक्स झालंय. व्हेरी इम्पोर्टंट क्वेशन सीरीज केमिकल कायनेटिक्स सगळ्या टॉपिकचे क्वेश्चन्स आय-एम-पी दिलेलेच आहेत त्याच्यात. ओके. मॅथ्सचं पण सगळं आहे त्याच्यात. ओके. केमिस्ट्रीमध्ये बघा रेट लॉ सगळे न्यूमेरिकल घेतलेत. फर्स्ट लॉ घेतलेला आहे. राउल्ट्स लॉ घेतलंय. कोहलार्स लॉ घेतलंय. हेनरीज लॉ घेतलंय. मी तुम्हाला सांगू का? ओके. तुम्हाला यातलं कुठलं-कुठलं घेतलंय सांगतो. रेट लॉचे सगळे न्यूमेरिकल्स घेतलेत. गेल्या वर्षीच घेतलेत आणि परीक्षेत पण तो प्रश्न आला होता. फर्स्ट लॉचे न्यूमेरिकल्स मी घेतले ते आले परीक्षेत. राउल्ट्स लॉ ओके घेतलाय आपण. कोहलार्स लॉ हा सुद्धा घेतलेला आहे आपला. हेनरीज लॉ हा पण घेतलाय. राहिलं काय? ओसवाल्ड डायल्यूशन लॉ राहिला असेल असं वाटतंय प्लेलिस्टमध्ये घेण्याचं. मी जर चेक केलं ना, की ओसवाल्ड डायल्यूशन लॉ सह्याद्री ट्युटोरियल्स तर त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ आहे लक्षात घ्या, शोधा. ओके, आहे. मी तुम्हाला सांगू का बाळांनो, सगळे डेरिव्हेशन पण मी घेतलेत बरं का रे बाळांनो. सगळं घेतलंय रे, सगळं घेतलंय. छोटे-छोटे व्हिडिओ आहेत माझे. 6 मिनिटाचे, 10 मिनिटाचे, 5 मिनिटाचे. बघा ना हे सगळं लक्षात घ्या, बघा. तर हा जो हेनरीज लॉ आहे ना, हा डबल लिहिलाय, 8 लॉ आहेत. 8 पण नाहीये 7च आहेत. हे फॅराडेज फर्स्ट लॉ, सेकंड लॉ कुठे माहितीये का? इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. होता अगोदर रे. आता दिलेलं नाहीये ते, त्यामुळे विचारलं पण जात नाही. पण न्यूमेरिकल आहे ना त्याच्यावरती. मग आता मला काय सांगायचंय, की तुम्हाला प्लेलिस्ट मिळालेली आहे आणि जरा प्लेलिस्टमध्ये केमिस्ट्रीच्या प्लेलिस्ट चेक करत गेला, तर ऑर्गॅनिकचे 6 मी अगोदर करायला लावलंय बरं का तुम्हाला लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही ते कराच. आणि त्याच्यानंतर हे डिस्टिंग्विश, त्याच्यानंतर लॉ हे केलं की कॉन्फिडन्स हायर लेव्हलला जाणार आहे तुमचं. म्हणजे तुम्ही काय केलंय, सगळं डिस्टिंग्विश अगोदरच केलेलं असेल समजा. सगळे लॉ तुम्ही या व्हिडिओमध्ये विथ न्यूमेरिकल करताय. ओके. सगळे डेरिव्हेशन्स तर करून झालेले आहेत. तर उरल्या डेफिनिशन त्या पण तुम्ही केलेत रे. मी सांगितलेत. एन्थाल्पीची डेफिनिशन पहिला करायची हां, एन्थाल्पी. जे अवघड वाटतं ते पहिला करायचे. लॉमध्ये कोहलरचं स्टेटमेंट अगोदर करा. मग बघा तुमचा जास्त काही वेळ न घेता, मी जे सांगतोय त्याप्रमाणे फॉलो नक्की करा. ऑल द बेस्ट.